आपकी अदालत मध्ये संगीतकार अन्नू मलिक यांच्यावर आरोप आहे की हे अति महत्वाकांक्षी आहेत. अनु मलिकजी, मी जनतेला हे सांगणार आहे की आणि अदालतला हे सांगणार आहे की किती महत्वाकांक्षी आणि ओव्हर एम्बिशियस आहात तुम्ही आणि काय काय करता त्याच्यासाठी. त्याआधी रेकॉर्डवर एक गोष्ट ठेवायची आहे मला. तुम्ही अशा पित्याचे सुपुत्र आहात, सरदार मलिक साहेब, ज्यांचं खूप रिस्पेक्टने नाव घेतलं जातं म्युझिकच्या जगामध्ये. आणि ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल, तुमच्या वडिलांमध्ये खूप स्वाभिमान होता. ते कधीच कोणाच्या पुढे हात पसरण्यासाठी, कोणाच्या पुढे हात काम मागायला नाही गेले. माझे वडील ज्यांचं तुम्ही कौतुक करत आहात, जे कौतुकास पात्र आहेत, आणि मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे. माझं बालपण कलेमध्ये गेलं. डॅडींचेच गाणे ऐकायचो मी. तुम्हाला गाणी लक्षात असतील नसतील तर मी सांगतो तुम्हाला. सारंगा तेरी याद में, ए गम दिल क्या करूं, ए वैसे दिल क्या करूं, मुझे तुमसे मोहब्बत है मगर मैं कह नहीं सकता, वगैरह वगैरह. 7 वर्षांच्या वयात मी नोटीस केलं, 7 वरून जेव्हा 9चा झालो, 9 किंवा 10चा असताना मी नेहमी विचारायचो. आमचे एक नेबर होते, तिथे बरेच लोक यायचे, पार्टीसुद्धा व्हायची, लोक त्यांना ओळखायचे. मी म्हणायचो, डॅडी आपल्याकडे का नाही येत लोक, आपल्याला का नाही भेटत? आणि डॅडी म्हणायचे, त्यांची एक खूप फेवरेट लाईन होती, मी सांगतो तुम्हाला. कि कौन आएगा यहाँ किसके लिए आएगा, ऐसे वीराने में आएगा तो क्या पाएगा. मी विचारलं, असं काय? इतकं टॅलेंट असताना देखील त्यांना काम का मिळत नव्हतं? मोठे मोठे निर्माता, मोठे मोठे दिग्दर्शक त्यांना काम नव्हते देत. हा माझा विचित्र असा मोटिवेशन पॉईंट बनला की मला काहीतरी आयुष्यात बनायचं आहे, आपल्या वडिलांसाठी, माझ्या आईसाठी. आणि हे जे ओव्हर ॲम्बिशियस बद्दल आपण बोलतोय, असू शकतं मी ओव्हर ॲम्बिशियस आहे, आज देखील ओव्हर ॲम्बिशियस आहे मी. कारण जेव्हा मी डॅडींना प्रॉमिस केलं होतं की डॅडी, ज्या निर्माता डिरेक्टर बरोबर तुम्हाला काम करायचं होतं किंवा जे मोठी मोठी नावं होती ते एक दिवस मी घेऊन येईन, मी काम करेन आणि मी गाणी बनवेन आणि मी त्याच लोकांकडून टाळ्या वाजवून घेईन ज्यांनी तुम्हाला इग्नोर केलंय. यात काय चुकीची गोष्ट आहे? इज इट रॉंग? अनु मलिकजी, हे खरं आहे का की केवळ 16 वर्षांच्या वर्षामध्ये तुम्ही गळ्यामध्ये हार्मोनियम लटकवले आणि कामासाठी लोकांचे दरवाजे वाजवायला लागले? सर, तुम्ही ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही अशा प्रकारे बोललेत, तर मी नक्कीच इतकं म्हणेन की 16 वर्षाच्या वयात नाही, उलट मी 10 वर्षाच्या वयात लोकांच्या मागे पळायचो की बाबांना मला काम द्या. ते म्हणतात, तू बँड कसा वाजवतोयस आणि कसा गातोयस? वाजवतो काहीतरी वेगळंच बँडवर. हो, हे खरंय, मी 16 वर्षाच्या वयात काम शोधायला सुरुवात केलेली. आणि लोक तुम्हाला हे नाही म्हणायचे का की काय शाळेमध्ये शिकायचे दिवस आता कुठे म्युझिक डिरेक्टर सर, बनायला नक्कीच, लागलात? परंतु मी स्कूलमध्ये शिकलो सुद्धा. त्यावेळी मी स्कूलमध्ये शिकायचोही, मी अभ्यास सुद्धा करायचो माझा, आणि मी लोकांना काम सुद्धा मागायला जायचो. कारण मी डॅडींना म्हणालो सुद्धा की मला असं वाटतं की कुठे ना कुठे मला जाणीव व्हायची की ही जी कमी आहे तुमच्यामध्ये, ती ऍक्च्युअली कमी नव्हती, त्यांचा स्वाभिमान होता. कदाचित तुम्ही काम मागितलंच नाही, जे तुम्ही नाही केलं ते मी करून दाखवीन, मी काम मागीन. आणि मी काम मागितलं. ओव्हर ॲम्बिशियस आहे मी, कामाचा पुजारी आहे, मला कामाशिवाय दुसरं काही येत नाही, संगीताशिवाय मला काही येत नाही, मी तेवढंच करतो. आजही तुम्ही म्हणालात मी पिक्चर सुरू करतोय, तर मी म्हणेन सर मला एक पिक्चर दे. हे खरं आहे का की तुम्ही प्रोड्युसर्सना कारच्या बोनेटवर तबला वाजवून गाणं ऐकवायला सुरू करायचात? सर, ते त्याच्यानंतर पुढे जाऊया. मी एका प्रोड्युसरला बाथरूममध्ये पकडलेलं. ते ॲक्च्युली ते गेले होते, कोणाचं तरी रेकॉर्डिंग होतं, मी मागे गेलो आणि मला समजलं की हे काहीतरी मोठा पिक्चर सुरू करताय. तर हे प्रोड्युसर कधी भेटायचे नाही, कधी इथे कधी तिथे, कधी बिझी असायचे, मीटिंग असायची, कधी नाही, नंतर फोन करा, हे ते वगैरे. तर मग मी म्हणालो ही योग्य जागा आहे. तर जसे ते आत गेले आणि मी तिथेच सुरू झालो. एक मी गाणं सुरू केलं. ते म्हटले, व्हॉट इज दिस, आय मीन आय एम सिंगिंग. आणि जसे तिथून ते बाहेर आले, म्हणाले, परत गा यार, तू काय गायला होता? मी तुम्हाला गाणं सांगतो. ते गाणं होतं, सोनी मेरी सोनी सोनी और नहीं कोई होनी सोनी, रब से ज्यादा तेरा नाम लेता हूँ, रब मुझे माफ करे. हे पुढे जाऊन ही रब मुझे माफ करे लाईन मेरा इंसाफ कर, ही बक्षी साहेबांनी कंप्लीट केलेली. परंतु मी जो डेस्परेट होतो, मला काम हवं होतं, माझ्याकडे काम नव्हतं, घरामध्ये काही टेन्शन चालू होतं, पैशांचं टेन्शन होतं. आय वॉन्टेड वर्क ॲट एनी कॉस्ट. मग मी जाऊन तिथे गाणं ऐकवलं. अँड आय रिस्पेक्ट उमेश मेहरा साहेब हू गेव मी दॅट फिल्म, ज्याचं नाव होतं सोनी मेवाल. आणि मला वाटतं की जर मी जाऊन नॉक केलं नसतं, गाणं ऐकवलं नसतं, तर कदाचित मला चान्स मिळाला नसता. एका प्रोड्युसरने मला सांगितलं की तुम्ही त्यांना मॉर्निंग वॉकवर जुहू बीचला पकडलं होतं आणि तिथेच फिल्म साईन करून तर घेतली. हे जे निर्माता आपली हेल्थ बनवायला तिथे जातात, त्यांचा मूड चांगला असायचा, सकाळी नारळ पाणी प्यायचे. मी म्हणालो आता चांगला मूड आहे. नंतर काय 11, 11:30 नंतर त्यांची ऍक्टिव्हिटी सुरू होते. त्यांना टेन्शन असतं डिस्ट्रीब्युटरचं, प्रोड्युसरचं, एक्झिबिटरचं, स्टार्सचं, डेट्सचं, फायनान्सचं. तर मी म्हणालो ही वेळ चांगली आहे, आता माणसाचा मूड चांगला असतो, हवा चालू आहे बीचवर, नारळ पाणी पित आहेत ते. मी पोहोचलो तिथे. मी एका प्रोड्युसरला म्हटलं, सर एक गाणं आहे माझ्याकडे. ते म्हटलं, काय, कुठलं गाणं आहे? आणि मजेची गोष्ट म्हणजे त्यांना गाणं सुद्धा आवडलं, पिक्चर सुद्धा मला मिळाला आणि सिनेमाचं नाव होतं दूध का कर्ज. आणि प्रोड्युसर होते सलीम कोलकातावाला. आणि आय थँक हिम फ्रॉम द बॉटम स्पिट ऑफ माय हार्ट. दॅट्स द वे आय एम.
पण हे खरं आहे की तुम्ही इतके जास्त ॲम्बिशियस आहात की जे मोठे मोठे बॅनर्स आहेत त्यांच्या मागे पळायला लागलात आजकाल तुम्ही. त्यांच्याजवळ ऍक्टर्स चांगले असतात, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं आणि मला वाटतं माझी गाणी चांगल्या स्टार्ससाठी असावीत. यात काही वाईट गोष्ट नाही. आज देखील मी काम मागायला जाईन तर मी मागेन, सर मी एक रचना केली आहे. त्यांना असं वाटू शकतं की मी इन्सिक्युअर आहे. आय एम व्हेरी इन्सिक्युअर. आय थिंक इट इज अ चॅलेंजिंग वर्ल्ड आणि मला काम मागायला पण जे पाहिजे. छोटे बॅनर्स असतात, लहान प्रोड्युसर्स असतात, त्यांना वाटतं की अन्नू मलिक पैसे तर आमच्याकडून सुद्धा बरोबर घेतात, पण आमच्यासाठी तसं म्युझिक कंपोज नाही करत जसं मोठ्या चला बॅनर्ससाठी करतात. पैशाबद्दलही आपण बोलूया. आमचा निर्माता आम्हाला जे देतो आम्ही घेत असतो. आम्ही त्यांना बोलत सुद्धा नाही की तुम्ही आम्हाला एवढे द्या. जे बजेट मागतात मी त्याच्यात काम करतो. जे सिंगर सांगतो मी करतो आणि मला असं वाटतं निर्माता खुश राहिला तरच मी राहू शकेन. तो मला पिक्चर देईल आणि मी कधीच डिफरन्शिएट नाही केलं बिटवीन अ टॉप प्रोड्युसर अँड अ यंग न्यू प्रोड्युसर. काम असतं. काय माहित कोणाचा सिनेमा चालून जाईल, कुठलं गाणं चालून जाईल. आणि मी हे सांगतो, मी जेव्हा आलो होतो तेव्हा माझी सुरुवात कशाने झाली होती. माझी सुरुवात झाली होती मोहन छोटी साहेब, द लेट कॉमेडियन. त्यांनी मला एक सिनेमा डॅडी करत होते, सिनेमा हंटरवाली 77, आणि ते म्हणाले की अनु हे गाणं तू कर. मी गाणं केलं आणि आशाजींनी ते गाणं गायलं होतं. अँड आय थँक आशाजी. ते गाणं होतं जुल्म सितम पर इतराने वाले तू भी तो एक दिन मिट जाएगा, तेरा जमाना है मैंने माना, मेरा भी एक दिन आएगा. मी तिथून सुरू केलं होतं. मला तिथे 100 रुपये मिळाले आणि ते 100 रुपयांसाठी मी लिटरली 6 महिन्यांपर्यंत बँकेत जात होतो की 100 रुपये कॅश येईल आणि चेक बाउन्स होत होता त्या 100 रुपयासाठी. तर पैशाची गोष्ट सोडून द्या, परंतु करत 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 मी हे ठरवलं होतं की जो कोणी प्रोड्युसर तुमच्या जवळ येईल तो खूप चांगला प्रोड्युसर आहे, त्याच्यासाठी बेस्ट काम करा. आणि माझ्या सुरुवातीच्या फिल्म्स पहा तुम्ही. एक जान है हम, सोनी मेवाल, जीते शान से, आवारगी, या ज्या अर्लियर फिल्म्स आहेत. जस्ट बिफोर फिर तेरी कहानी याद आई, बाजीगर. आय वर्क व्हेरी हार्ड फॉर एव्हरी प्रोड्युसर अँड आय फील माय प्रोड्युसर इज माय गॉड. तुम्ही तुमच्या जुन्या सिनेमांबद्दल बोलत आहात. तुम्ही लांब यादी सिनेमाची मोजली. माझ्याकडे एक मोठा आरोप आहे या सिनेमांविषयी. मला माहिती होतं तो येईल. इतकं सोपं थोडीच आहे की मी आज इथे येईन आणि तुम्ही मला असं हलवापुरी खाऊ घालाल आणि मी आरामात उठून जाईन. हे तुम्ही आता जे केलंय ते मला प्रिपेअर केलं आरामात. तुम्ही जरा माझ्या मुलाला सेटल डाऊन होऊ दे, मग याची बँड वाजवूया, काही हरकत नाही सर.